आलो बाबा एकदाच घरी. अगो बाई, मायला दुसऱ्याच्या घरात आलो गो काय. सोळ्या सोळ्या अव थांबा, कुठं पळताय? मायला तुझे वय मग ये कोणी मामा मामा जाते मामा. मामा ए तू असं कर, जरा आराम कर, झोप जरा. हा लई झोप आहे बघ तुझ्या डोळ्यावर. झोप झोप झोप. आणि आम्हाला बी झोपू दे की. अव आता काय करायचं? यानं पाहिलं की आपल्याला. हा आता सकाळी हाणल हा मला. ए अगं चिंता नको करू ग. हे बघ, सकाळी तो समज उठला आणि त्यानं तुला विचारलं, त्याला सांग, हे बाबा तुला एखादं सापान पडलं असल. हा कोणी बी नव्हतं माझ्या बरोबर. हा आता खुश ये ना, आता तरी जवळ ये ग ये. अगं अशी संधी पुन्हा येणे नाही. एक एक जण बोलणार असाल तर ऐकून घे, नाही तर बाहेर व्हायचं इथून. ऐका नाही साहेब, या सर्वांमध्ये आमच्या मुलांचा काय दोष आहे साहेब? अहो काय चूक काय बरोबर आहे या वयात कसं समजायचं? वा, चुका काय ते कळत नाही त्यांना. मग दारू प्यायची कशी कळते? बायका नाचवायचं कसं कळतं यांना? तुम्हाला माहितीये का तुमचा पोरगा ड्रग्स घेतो? साहेब मान्य आहे आम्हाला, चूक आमचीच आहे. आम्हीच आमच्या मुलावर संस्कार करू शकलो नाही. काही राजकारण्यांच्या मुलांनीच यांना नादी लावलंय. त्यांनीच ही पार्टी आयोजित केली का हो? राजकारण्यांची पोरं उद्या म्हणाली शेण खा, तर खाणार का तुमची मुलं? आणि शेण खाल्लं तर ठीक आहे, ड्रग्स घेतले तर मरतील ना उद्या, त्याचं काय? एवढा नंगानाच. तुमच्या मुलांचं नुकसान करायचं नाहीये मला, पण हे सगळं जे चाललंय ना त्याला काहीतरी सीमा पाहिजे. बघू आता वरिष्ठ काय म्हणतात ते. थांबा ए थांबा, बाजूला व्हा. ए ए बंद कर तुझा कॅमेरा. हा कोण आलंय माहित नाही का? अरे चाटे मामा आलाय. हा काय शिवा, अरे काय चालवलंय तू हे? हा अरे आपलं गाव चांगल्या कामासाठी प्रसिद्ध आहे आणि तू ही कारवाई केली वय. मला आमदारांशी बोलावं लागल. हा अरे वा, खुद्द सरपंच आणि चाटे मामा इथे. वा, त्याचं काय चाटे मामा? काही महिन्यांपूर्वी तुमचा हा दलालीचा अड्डा होता, हा आता नाही. आता इथे आमचा रूल, आमचा कायदा चालतो. फोटो घेऊन ठेवा. नाही उद्या बातमीसाठी लागेल. नाही त्याचं काय ना, उद्या कदाचित पेपरमध्ये न्यूज चॅनलवर बातमी आहे, सरपंच आणि चाटे मामांचा गुंडांना सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव. म्हणजे तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर अशी संधी पुन्हा येणे नाही. चला सरपंच चला. त्या पाटलावर बारीक नजर ठेव. त्या मामाला पण सोडू नकोस. झालट्या नाऱ्या पाटीलबाईंना विश्वासात घ्या. पुरावे गोळा करणं अत्यंत आवश्यक आहे. सोड मला.
शिवाला जर कळलं तर तुमची चामडी उधळल्याशिवाय तो राहणार नाही. बस बस खाले उठ बस तिकडे खाले बस. सर चला. काय सागर शेठ, काय म्हणते तुमची लव्ह स्टोरी? तुमची राधा काय म्हणते? तुझ्या आईला चिरकट लेकाच वहिनी साहेब म्हण डायरेक्ट नाव घेतो रे. हा? अरे काय बाजारात तुरी आणि भंडभटणीला मारे बोलते तरी का ती तुमच्या बरोबर वय? अरे लव करणं म्हणजे पिक्चरला जाणं, बागेत फिरणं, झालंच तर किसबिस करणं वय. सगळं होईल, सगळं होईल. अशा प्रकरणात थोडासा धीर धरावा लागतो. चाटे मामा म्हणत नाही का आपले? ए तुझ्या त्या चाटे मामाचं पुराण खूप झालं. तो शिवा बघ कसा डल्ला मारतोय ते. हो दिवस रात्र तिथंच पडलेली असते ती. आणि तू? अरे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. हो आईला त्या शिवाच्या सबको बाती साला हमकोच डांटती. तिला जाऊ दे तिकडं. हे बघ आधी हिला घेऊ. या बँकेत बी आपलं खातंय, या बँकेत बी खातंय. बघतो आता कार घालतो आली एटीएम मधनं पैसे बाहेर. बघ म्हणजे आता वडाचं तेल वांग्यावर निघणार तर. ए तुझ्या आईला समजत नाही रे. चल. राम राम पाटील. हा, राम राम. ये तर कानाला पैसे तुला. लय वेळ झालं बघा. जा जा म्हणजे आणखी बेस होईल. जा. कारभारी दमान जिपरी ग दमान बा बागेला माझा बा कुठे गेला? गेला. हो दे दमान अंग भिजल. जिपरे जिपरे आये जिपरे ग किती तर नाजूक हात ग. अगं या नाजूक हातानं घन मारलं तर कसं होईल ग आपलं. अगं आमच्या काळजात बी एक फोलात आहे ना ग. तिकडं बी एक गाव घाल जिपरे. सोड. केस बनवले जिपरे की जवळ. शिवा शिवा तिच्या आईचं तंगड त्याच्या खिशात ठेवतो पोलीस. आपण मारू नको तुझ्या. मारू नको. मार अजून मार. मार पडेल तुला. माझ्या बापाला हाकललंस. मार. त्याला थांब. काय करतो? काय करतोस? केवढं मारलंस त्याला? माणूस काय का नाही? माणूस की माणसाला दाखवायची असते फक्त, जनावराला नाही. पैशावर माजलेलं डुक्कर आहे हे. बाईवर हात टाकलाय तुमच्या पोरांनी. सांभाळा याला. पुन्हा यांनी कुठल्या बाईवर हात टाकला ना तर जिवंत सोडणार नाही मी त्याला. लक्षात ठेवा. सांगून ठेवतोय.
बडखाव भाऊ मी तुझ्या आईला कळत नाही तुला भाऊ मी कुठं काय करायचं भाऊ भाऊ त्याला समजून सांगा ना, भाऊ तुला वर कळायचं कळत नाही भाऊ, भाऊ. तुझ्या आईचा मला काय डुक्कर मारताय? तुझ्या मामा तुला म्हणून सांगतो मामा माझा तूच खरा आधार आहे मामा मला नाही वाटत आमचा बाप त्या शिवाचं काही वाकडं करू शकत नाही काय नाही माझा फार पोपट करून टाकलं रे मामा त्या राधाचं नाव घेऊ ते शिवा तंगडा घालतो मध्ये त्याची परीचं नाव घेऊ तर परत शिवा तंगडा घालतो आम्ही काय लव करायचंच नाही का मामा का आम्ही कोणावर लवच करायचं नाही का नाही करायचं हा मा तुला म्हणून सांगतोय रे अरे बासरी वाजवायच्या लायकीचं नाही राहिलो रे मी आणि वाजवतो थोडीफार तर यायला येतात शिवा साहेब यायचं तंगड त्याच्या मायला मी काय डोले काय मी हे शिवा सोडा मायला याच लायकीचा आहे तो मायला काय मामा मला काय डोल समजलं का रे तो तेव्हा तेव्हा बडवतो साला हे सागर अरे काय मगाचपासून तुझं शिवा चाललंय हे अरे साला कांदा कापता येत नाही त्याला पण तू बघ ना अरे तू म्हणजे दारू आणि कोंबडी एकाच वेळी रिचवणारा माणूस हे शिवा सागर तू वाघ आहे वाघ माझ्या शाळेत शिकलेला काय अरे तुझा प्रगती पुस्तक बघितलं का अरे एकदम 90 वरनं खांब्यावर आला की तू काय प्रगती तुझी हे बघ असे हातपाय काढायचे नाही ती कोणती तुझी झेपरी का टिपरी आहे ना हा फार शेळी करून टाक ती शेळी करून टाक जा तुझ्या फिरतीचं वाजतय खोळ झाडाला माझं तोंड पुढे एवढे मला नाही म्हणते नाही का हे बघतोस तुला जरा माझ्या समोर नकर करते थोबड बंद करे जिपडी मीच आहे आटलाच्या पोराला नाही म्हणजे सांगायला
ए जिप्रे जिप्रे ए बोल ना जिप्रे 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 बोल काय केलं मी माझ्या नाही पोरीला का मारलं. अरे देवा. कुणीतरी धावा रे. माझ्या पोरीला मारलं. धावा रे. चाल ए सोडे ए, वर जाय. लवकर वर चाल. शिवा शिवा लय मागात पडेल तुला हा? ए, घाट. दाबू घाट. चाल चला बंद करून घेते जमदाडे रिपोर्ट द्यायला घ्या. काय याचा दाबू? आबा आबा आईची आण घेऊन सांगतो मी काय नाही केलं आबा बाहेर काढ आबा मला मामा काय नाही केलं रे मी अरे आईची आण मामा अरे अरे करायला गेलो एक झालं बोलतोच रे हे सागर काळजी करायची नाही आता मी इथपर्यंत आलोय या कुलपाची चावी लवकरच इथे येईल बघ सागरला अटकलं आमचं काही म्हणणं नाही बरोबर आहे तुम्ही तुमचं कर्तव्य करताय भाऊ आहे तुमचा नाही का हं? आणि गरिबांचं काय हो किडामुंगी कसंही जगत्यात कसंही मरत्यात नाही का आणि तुम्ही आपले आहात ना नाही का माझं काय म्हणणं आहे एक बाप म्हणून मी तुमच्याकडे मागणी माझी आपल्या भावाला सोडा हं? सोडणार ना पाटील साहेब एक बाप म्हणून तुम्ही जे करायचं होतं ते तर तुम्ही केलं नाहीत कार्ट गेलं हाताबाहेर आता हे हात जोडून विनवण्या करून काही उपयोग नाही कळलं हो पाटील बाबा या मुजराला कशाला हात जोडतो त्याला आपण कायद्याचीच भाषा शिकू ना हो कायद्याची भाषा दुसऱ्याला शिकवा ज्या कोणत्या मंत्र्या संत्र्याला घेऊन यायचं ना या घेऊन काय फरक पडत नाही इथे कायद्यात बसतं तेवढंच करतो आम्ही इथे हो 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 तुम्ही ज्याला हात घातलाय ना आमचं पोरग आहे आणि त्याला मी सोडवणार म्हणजे सोडवणार ती कसलाय महत्वाची कळलं का आणि पृथुंग्या ही पाटील बाबाची पर्सनल केस आहे कळलं काय हा त्यामुळं ही आयुष्यातली शेवटची केस आहे इतके दिवस नावानं वकील होता हा आता फिरतुंग्या नाव करून दाखव कळलं का एक सांगू का सानप साहेब हा ते हा व्यवहाराची साक्ष एकदा मिटवली हा. ना की केस मिटली म्हणून समजा नावाचं फिरतुंग्या वकील आहे मी बारी सभा लोहार घे अरे घे नको नको साहेब हे बघ अशी संधी पुन्हा येणे नाही घे नको साहेब नको 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 अजून वेळ गेलेली नाही हा माघार घे तू वेळ गेलेली नाही माघार घे तू हा हे धर. नाही 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 अरे घे